काल होता बैलपोळा, त्यामुळे सकाळी लवकर उठून साफसफाई केली, दारात रांगोळी काढली, पुरणाची पोळी, कटाची आमटी बनवली होती. गावाकडे बैलपोळ्याच्या दिवशी संपूर्ण गाव देवांचे दर्शन घेतलं जातं. म्हटलं गावात तर नाही, पण जिथे राहतो तेथील देवाचे दर्शन घ्यावे म्हणून आम्ही हनुमानाच्या मंदिरात गेलो. दर्शन घेतलं, नारळ वगैरे फोडलं व तिथेच जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरातही गेलो. मंदिरात अगदी शांततापूर्ण वातावरण होतं. खूप छान दर्शनही झालं. घरी आल्यानंतर पोळ्या बनवायच्या होत्या. गावाकडं तर बैलपोळ्याच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात पाय ठेवायला जागा नसते, एवढी गर्दी असते. पण इथे मात्र मंदिरात एवढी गर्दी नव्हती, कारण पोळा हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. मंदिरातून घरी आल्यास मला पुरणपोळ्या बनवायच्या होत्या. पोळ्या बनवायला घेतल्या. पुरण मात्र एवढं भारी झालं होतं, जसं की पेढ्याचं टेक्स्चर असतं त्या पद्धतीचं पुरण झालं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये मी पुरणाची कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे. व्हिडिओ पाहायचा असेल तर फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता. मी लग्नाच्या पूर्वी कधीच पुरणपोळ्या बनवलेल्या नव्हत्या, पण आता मात्र हळूहळू शिकत आहे. परफेक्ट पोळी तर जमत नाही, पण बऱ्यापैकी पोळ्या मला जमतात. मला तर असं वाटतं की आपली परंपरा जपायची असेल तर प्रत्येक सणाला ही पुरणपोळी बनवलीच पाहिजे, कारण पूर्वी प्रत्येक सणाला पुरणपोळ्या बनायच्या, पण हल्ली मात्र कोणी जास्त बनवत नाही. पण मी मात्र माझ्या मुलाला लहानपणापासून पोळी खाण्याची सवय लावलेली आहे आणि तो आवडीने खातोही. इथे पाहू शकता, पुरणपोळी अगदी टम्म फुगलेली आहे आणि मऊसूद ओठाने खाण्यासारखी ही पुरणपोळी बनते. नक्की एकदा तुम्हीही बनवून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला पुरणाच्या पोळ्या बनवायला येतात का नाही हे कमेंट करून नक्की सांगा. यावेळेस मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने कटाची आमटी ट्राय केलेली आहे. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे. पुरण जर चटका देऊन बनवलं ना, तर पोळीतून पुरण अजिबात बाहेर येत नाही. आता तुम्ही म्हणाल चटका म्हणजे काय, तर पुरण कढईमध्ये काढून घ्यायचं व त्याला गॅसवर ठेवून 5 ते 7 मिनिट छान परतवून घ्यायचं. याने अजिबात पोळीतून पुरण बाहेर येत नाही. इथे पाहू शकता, प्रत्येक पोळी ही अशी टम्म फुगत होती. स्वयंपाक करून झाल्यानंतर छान देवाला नैवेद्य दाखवला व छान असं जेवण केलं. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.